नमस्कार. आज बनवतोय अगदी मस्त असे जिभेवर विरघळणारे डिंकाचे लाडू. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला 2 चमचे इतकी खसखस घातलेली आहे. तर खसखस आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. तर इथे आपली पहा ही खसखस भाजून झाली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्यानंतर अर्धा कप मी किसलेलं सुकं खोबरं इथे घातलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला छान असं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर सगळं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपलं खोबरंसुद्धा भाजून झालं आहे. काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर आता इथे मी 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं अर्धा कप मी साजूक तूप घातलं आहे आणि आता इथे ह्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर ह्यामध्ये मी बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. अंदाजेच घेतलेला आहे. तुम्हाला जितका आवडतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे कमी अधिक प्रमाण करू शकता. तर आता इथे आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान असे तुपामध्ये पहा तळून झालेले आहेत. असे तळून घेतल्याने छान असा लाडवाला स्वाद येतो आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा मस्त असे अगदी क्रंची लागतात. तर आता हे तळून झाले, हे सुद्धा काढून घेतले एका भांड्यामध्ये आणि आता इथे पहा हे तूप उरलेलं आहे. त्यामध्ये अजून पाऊण कप इतकं मी तूप घातलेलं आहे आणि आता तूप चांगलं आपल्याला तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आता हे डिंक फुलवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण मी 100 ग्रॅम इतकं डिंक घेतलं आहे. त्यातलं थोडं थोडं करून आपल्याला हे छान असं तळून म्हणजे फुलवून घ्यायचं आहे. सगळं डिंक एका वेळेस टाकलं ना की ते छान असं तळलं जात नाही, फुलत नाही आणि मग ते कच्चं राहतं. त्यासाठी थोडं थोडं घालून असं छान असं याला फुलवून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपलं हे डिंक छान असं तळून मस्त असं फुललेलं आहे. त्यासाठी तूप ना छान असं गरम असावं लागतं. तर आता हे फुललेलं डिंक आपण काढून घेऊया. पहा मस्त असं डिंक अगदी छान असं हे फुललं आहे. आता ह्या राहिलेल्या तुपामध्ये हे जे राहिलेले डिंक आहेत ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत. तूप मात्र चांगलं अगदी कडकडीत तापलेलं असावं, म्हणजे डिंक छान असं आपलं फुललं जातं. तर इथे पहा हे सुद्धा आपलं डिंक भाजून झालेलं आहे, तळून झालं आहे आणि मस्त असं फुललेलं आहे. काढून घेऊया एका ताटामध्ये. इथे मी हे 100 ग्रॅम इतकं डिंक वापरलेलं आहे. तर सगळं डिंक आपलं छान असं तळून झालं. आता त्याच कढईमध्ये हे तूप उरलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 3 कप इतकं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. ते छान असं भाजून घेणार आहोत. सुरुवातीला अगोदर तूप घालायचं नाही, त्यासाठी अगोदर डिंक तळून घ्यायचं, म्हणजे राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला पीठ छान असं भाजून घेता येतं. तर आता इथे थोडंसं तूप शिल्लक होतं, त्यामध्ये आता हे आपण पीठ छान असं खरपूस भाजून घेतो आहे. गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. अजिबात गॅस मोठा करून हे भाजायचं नाही, नाहीतर मग पीठ करपू शकतं. तर इथे पहा गॅसची आच अगदी लहान आहे आणि छान असं सतत हलवत आपल्याला हे खरपूस असं पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे मी आता ह्यामध्ये परत साधारण पाव कप इतकं साजूक तूप घातलेलं आहे आणि आता आपण हे पीठ भाजून घेतो आहे. हे इतकं पीठ भाजायला मला साधारण 15 ते 17 मिनटं इतकी लागली होती. तर हे पहा छान असं अगदी मस्त असं खरपूस असं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे. छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पिठाचा रंग तुम्ही बघू शकता बदललेला आहे. हलका सोनेरी झाला म्हणजे आपलं पीठ छान हे भाजून झालं असं समजावं. तर आता हे सगळं पीठ छान असं भाजून झालं. एका परातीमध्ये मी काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे पहा ही खारीक पावडर मी घेतलेली आहे. 1 कप खारीक पावडर घेतली आहे. साधारण ही पाव किलो इतकी आहे. तर आता खारीक पावडर खूप जास्त मोठ्या आचेवर आपल्याला भाजून घ्यायची नाही आहे, नाहीतर मग ती कढईला चिकटेल. तर अगदी मंद आचेवर आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी अशी थोडीशी हलवून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. तर इथे आपली आता ही खारीक पावडरसुद्धा छान अशी गरम करून झाली आहे, परतून झाली आहे. आता ह्याच पिठामध्ये आपण काढून घेऊया. हे पीठ आपण परातीत काढून घेतलं होतं भाजलेलं, त्यामध्येच ही खारीक पावडर मी काढून घेतली आहे. आता पीठ आणि ही खारीक पावडर आपली एका परातीत काढून घेतली आहे. त्यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचं आहे. तर इथे मी 1.5 कप गुळाची पावडर घातलेली आहे. अख्खा गूळ असेल तर तुम्ही तो चिरूनसुद्धा घालू शकता. इथे मी गूळ पावडर वापरली आहे. तर इथे पहा आपण खारीक पावडरसुद्धा वापरली आहे, म्हणून मी 1.5 कप इतकीच गूळ पावडर वापरलेली आहे. अगदी परफेक्ट असे व्यवस्थित लाडू गोडीला होतात. आता त्यामध्ये घालायचं आहे आपण फुलवून तळून घेतलेला डिंक, भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि खसखस.
आता यामध्ये आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते त्यातले काही मी यामध्ये घातलेत आणि अर्धे थोडेसे बाजूला ठेवलेत, ते आपण लाडू वळताना घालायचे आहेत। थोडीशी वेलची जायफळची पूड घालायची आणि आता हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। तरी ते सगळं मिश्रण मी असं हाताने छान असं एकजीव करून घेतलं आहे। पहा अगदी मस्त असं हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे छान असं मिळून येण्यासाठी काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडं थोडं घालून आपल्याला फक्त पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे। खूप अगदी जास्त वेळ मिक्सरला फिरवायचं नाही, अगदी पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। हे पहा इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि छान असं आपलं हे सगळं मिश्रण छान असं मिळून आलं आहे। आता हे अशाच प्रकारे राहिलेले हे सगळं मिश्रण आहे मी मिक्सरमध्ये असंच फिरवून घेणार आहे। पहा हे सगळं मिश्रण मी असं फिरवून घेतलं पल्स मोडवर आणि एका परातीमध्ये काढून घेतलं आहे। असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं, सगळी जिन्नस छान अशी एकजीव होतात। आपण डिंक जे घातलेलं त्यातून तूपसुद्धा मस्त असं रिलीज होतं। आता हे पहा हे राहिलेले जे ड्रायफ्रूट्स आपण ठेवले होते ते सगळे यामध्ये मी घातलेत। अगदी मस्त असं याला छान असं तूप हे सुटलेलं आहे। त्यामुळे मिक्सरला लावून नक्की घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं हे एकजीव होतं। आता सगळं छान असं परत हाताने एकदा एकत्रित करायचं आणि आता ह्याचे आपले लाडू वळायला घ्यायचे। जर तुम्हाला सुकं वाटत असेल तर साधारण 2-3 चमचे परत तूप घातलं तरीसुद्धा चालू शकेल, पण अगदी सहजरित्या हे लाडू वळले जातात। पहा छान असे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण लाडू करून घ्यायचे। तर इथे मस्त असे आपले हे लाडू छान असे हातावर घोळवून अगदी तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे। अगदी तुपाचं वगैरे योग्य प्रमाण आपण घेतलेलं आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर हे पहा असेच सगळे आपण हे लाडू करून घेतोय आणि अगदी मस्त असे आपले हे छान डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। तर असे सगळे लाडू मी हे करून घेतले आणि अगदी मस्त असे आपले हे लाडू सगळे तयार झालेले आहेत। एवढ्या प्रमाणात साधारण 35 एक आपले लाडू होतात। पहा किती मस्त असे आपले लाडू झालेत आणि अगदी जिभेवर विरघळणारे हे लाडू होतात। तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।